स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। शुभ दुपार तुम्हा सगळ्यांना। कसे आहात तुम्ही सगळे? आशा व्यक्त करते स्वस्त असाल, मस्त असाल, स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल। आपण सर्वजण वाट पाहत आहोत ती कोजागिरी पौर्णिमेची, कारण आपल्याला इंद्र, लक्ष्मी आणि कुबेर देव यांची सेवा आपल्याला या दिवशी करायची असते। ही सेवा तर करायची असते, शिवाय त्या दिवशी ग्रहण आहे। ग्रहणाची संपूर्ण माहिती मी कालच्या संध्याकाळच्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे। कालचा संध्याकाळचा व्हिडिओ कसा बघायचा हा बऱ्याच लोकांना प्रश्न पडतो। तुम्ही जेव्हा माझे व्हिडिओ बघत असता तेव्हा तुम्हाला खाली माझा फोटो दिसतो, त्या फोटोवर दाबायचं वरती, मग वरती ओळीने 3-4 अक्षर दिसतात, त्यात व्हिडिओज म्हणून दाबायचं। त्या व्हिडिओज दाबल्यानंतर तुम्हाला माझे सगळे व्हिडिओ मिळतात। काल संध्याकाळचा व्हिडिओ बघा, ज्यामध्ये मी ग्रहण कुणी पाळावं कुणी नाही, ग्रहण आपल्या इथं आहे की नाही, ही संपूर्ण माहिती त्यामध्ये मी तुम्हाला दिलेली आहे। तर तो व्हिडिओ अवश्य बघा। कोजागिरी पौर्णिमेला दूध करायचं आहे का नाही वगैरे सगळी माहिती, कोणत्या राशींना चांगलं आहे, कोणत्या राशींना थोडासा त्रास आहे, काय करावं मग आपल्याला त्रास होऊ नये म्हणून, ही सर्व माहिती त्या व्हिडिओमध्ये आहे। त्यामुळे व्हिडिओ अगदी आवर्जून नक्की बघा। आता कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी, म्हणजे कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी किंवा त्याच्या आधी तुम्ही कोणत्या वस्तू आणू शकता देवघरासाठी? अतिशय महत्त्वाच्या वस्तू। तुम्ही म्हणाल तेच तेच सांगते, पण त्या गोष्टी खरंच आपल्या देवघरामध्ये इतक्या महत्त्वाच्या आहेत। शास्त्र, पुराण, केंद्रातले गुरु माऊली सगळे सांगतात की या वस्तू आपल्या घरामध्ये असल्याच पाहिजेत। धार्मिक ग्रंथांमध्ये या वस्तूंचा उल्लेख आहे की ज्या देवघरात या वस्तू असतात तिथे कोणत्याही प्रकारची कशाचीही कमतरता कधीच भासत नाही। जिथे देवी लक्ष्मी मातेची सेवा होते आणि सोबत भगवान विष्णूंची सेवा होते, त्या घरामध्ये गरिबी स्पर्शही करू शकत नाही असं देखील म्हटलं जातं। मग या सगळ्या सेवेसाठी आपल्याला काय काय बरं लागणार आहे, कोणत्या आहेत त्या वस्तू, ते आपण प्रथम बघणार आहोत। आता यातल्या वस्तू, या ज्या वस्तू आहेत त्या माझ्याकडेही मिळतात। मी तुम्हाला खाली नंबर देते, जर तुम्हाला माझ्याकडून मागवायचे असतील तर माझ्याकडून मागवू शकता, अन्यथा तुम्ही कुठूनही घेऊ शकता। आपल्याकडच्या वस्तू कोणतेही श्रीयंत्र वगैरे पोकळ नाहीत, चांगल्या धातूचे बनवलेले आहेत। चांगले आपण पूजा वगैरे करून ते देतो आणि त्याचा तुम्ही त्याच्यावर सेवा केल्यानंतर नुसतंच इथून नेऊन घरात ठेवून द्यायचे नाहीत, तर त्याच्यावर मी तुम्हाला वारंवार ज्या श्रीयंत्रावर कुंकुम अर्चन करा किंवा लवंग अर्चन करा, या ज्या सेवा मी स्वतः करते त्या तुम्हालाही सांगत असते, त्या सेवा त्याच्यावर करायच्या आहेत। दक्षिणावर्ती शंखामध्ये आपण पाणी ठेवतो, ते दररोज घरामध्ये शिंपडायचे आहे। थोडंसं त्यातलं पाणी प्राशन करायचं आहे। महामृत्युंजय यंत्र जर घेतलं तर त्याचं पाणी घरातल्या आजारी व्यक्तीला पाजायचं आहे। कुबेर यंत्राची सुद्धा सेवा करायची आहे। या सेवा केल्याने त्याचं फळ मिळतं। नुसतं देवघरात त्याला फूल वाहिलं आणि त्याची सेवा, त्याचं तुम्हाला फळ मिळतं असं होत नाही। तर सेवा जास्तीत जास्त वाढवा, त्या तुमच्या सेवा मी सांगते ते उपाय, हे जर तुम्ही करत राहिलात तर तुमच्या आयुष्यात कशाचीच कधीच कमतरता भासणार नाही। तर सगळ्यात आधी तुमच्याकडे हवी आहे ती लक्ष्मीची मूर्ती। ती माझ्याकडे नाहीये पण ती तुमच्याकडे हवी आहे। कमळावर बसलेली चांदीची, पितळेची लक्ष्मी तुम्हाला घ्यायची आहे। चांदीची घेऊ शकलात तर अतिशय उत्तम असते। चांदीच्या लक्ष्मीची कमळात बसलेली पूजा करणं, नसेल तुम्हाला जमत तर पितळेची किंवा पंचधातूची घ्या। मात्र लक्ष्मीची मूर्ती, अन्नपूर्णा असेल तरीही लक्ष्मीची मूर्ती ही घरामध्ये हवीच, जी लक्ष्मी पूजनाला आणि रोजच्या पूजेला आपल्याला लागते, ती तुमच्या घरी असली पाहिजे। नसेल तर कोजागिरी पौर्णिमे दिवशी ती स्थापन तुम्ही घरामध्ये करा। दुसरी गोष्ट म्हणजे विष्णू आणि लक्ष्मीचा फोटो, ज्यामध्ये लक्ष्मी विष्णूचे पाय दाबत आहे। इतका प्रभावी फोटो आहे, माझ्याकडे पण आहे, केंद्रामध्ये आपल्या मिळतो, मी केंद्रातूनच घेतलेला आहे। तो फोटो सुद्धा आपल्या घरी असणं आणि त्याची पूजा घडणं हे अतिशय भाग्यवान माणसांचं काम आहे। त्या घरात विष्णू लक्ष्मीची जिथं रोज पूजा होते, पंचोपचार पूजा म्हणजेच धूप, दीप, नैवेद्य आणि अक्षता, हळदी कुंकू अशी जिथं पूजा होते, तिथे कर्ज होत नाही, तिथे तुम्हाला कुठल्या आर्थिक अडचणी येणार नाही, तिथं पैशाची चणचण भासणार नाही, सारखा दवाखाना मागे लागणार नाही। बघा तुम्ही, एका गोष्टीमुळे आपण थोडासा खर्च जर केला, कोणी कोणी सल्ले देतं की यंत्र घरात ठेवू नका, पण मी तुम्हाला कळवळीनं सांगेन की श्रीयंत्र हे फोटो, कुलदेवीला जितकं महत्त्व आहे ना तितकंच या सगळ्याला सुद्धा महत्त्व आहे।
खूप गोष्टी गरजेच्या आहेत ह्या, आणि मी कुठलंही इथं मार्केटिंग करत नाहीये. मी तुम्हाला असं सांगणार नाही की माझ्याकडून घ्या, कुठूनही घ्या, पण घ्या. माझ्याकडे उपलब्ध आहे, पण तुम्ही माझ्याकडनंच घ्यावं अशी माझी जबरदस्ती बिलकुल नाहीये. दुसरी वस्तू आहे विष्णू लक्ष्मीचा फोटो, ज्यामध्ये लक्ष्मी विष्णुदेवांचे पाय दाबत असते. हा फोटो तुमच्या घरामध्ये असणं अत्यंत महत्त्वाचं आहे. तिसरी गोष्ट म्हणजे पिवळ्या कवड्या, ज्या मी तुम्हाला परवा दिवशी दाखवल्या. मी आणलेल्या आहेत केंद्रातूनच, ज्याच्यावर आपल्याला सेवा करायची आहे. त्याचा व्हिडिओ मी उद्या करेन कशा करायच्या. तर पिवळ्या कवड्या आपल्या घरामध्ये असणं सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. 5 असू दे, 7 असू दे किंवा 11 असू दे, रोजच्या पूजेमध्ये आपल्या पिवळ्या कवड्या असाव्यात. कोल्हापूरला जर तुम्ही गेलात तर तुम्हाला पूर्ण मार्केटमध्ये कवड्यांच्या माळा दिसतील, कारण कोल्हापूरच्या अंबाबाईला कवड्या इतक्या प्रिय आहेत. अर्थातच महालक्ष्मीला कवड्या प्रिय आहेत. जिथं कवडी असते तिथं लक्ष्मी असतेच असते. लक्ष्मीच्या प्रिय वस्तू आपण जर घरात ठेवल्या तर लक्ष्मी आपल्या घरामधून कुठंही जात नाही. किमान आपण जर महिन्याला 20,000 कमवत आहोत तर त्याचे 10,000 होणार नाहीत, हे नक्की. लक्ष्मी आपल्याकडे स्थिर राहील, आपल्याकडे लक्ष्मी नांदेल, लक्ष्मी आपल्या घरी पाणी भरेल अशी देखील म्हण आहे, जर तुम्ही या गोष्टी केल्यात तर. पुढची गोष्ट आहे श्रीयंत्र. सगळ्यात महत्त्वाचं, प्रत्येक देवघरात असलंच पाहिजे असं श्रीयंत्र. तुम्ही घ्याच घ्या, श्रीयंत्र घ्या किंवा श्री मेरू यंत्र घ्या. माझ्याकडे स्वतःकडे श्री मेरू यंत्र आहे. श्रीयंत्रही घेऊ शकता, मेरू यंत्रही घेऊ शकता. हेही दोन्ही आपल्याकडे उपलब्ध आहेत. खाली नंबर देत आहे, हवा असेल तर आमच्याकडून मागवू शकता, अन्यथा कुठूनही घ्या. खालून पोकळ, ज्याला खालून होल असतं, असं घ्यायचं नाही, तर भरीव घ्यायचं. खूप 3-3, 4-4 हजार रुपये याला घालवायचे नाहीत, ह्याच्या एवढ्या किमती नाहीत. तुम्ही मी दिलेल्या नंबरवर व्हॉट्सअप करा, मी तुम्हाला तिथं किंमत सांगेन. तुम्ही माझ्याकडूनही घेऊ शकता किंवा बाकी कुठूनही घेऊ शकता. लक्षात घ्या, ज्याचं पॉलिश जातं असं, म्हणजे जे ओरिजिनल नाही असं, आणि पोकळ फक्त घेऊ नका. श्रीयंत्र घरात असल्यानंतर दर शुक्रवार, मंगळवार, पौर्णिमा, अष्टमी या तिथीला जर त्याच्यावर आपण कुंकुम अर्चन केलं, त्याला व्यवस्थित पंचामृतानं, दुधानं, पाण्यानं स्नान घातलं आणि श्री सुक्ताचे 16 पाठ केले, काय तुमच्याकडे गरिबी येईल मी सांगते. तुमचे दिन दुगना रात चौगुनी अशी प्रगती होईल जर तुम्ही या सेवा केल्यात तर. खरंच सेवा करायला तुम्ही कमतरता करू नका. एक वेळ तुम्ही कुठंतरी बाहेर जायचे, ट्रिपला जायचे, सगळं कॅन्सल करा, पण घरात बसून सेवा करा. काल आमच्या गावातली पालखी सोडून मी घरात आपट्याच्या पानांची ती सेवा करत बसले. का तर त्या सेवांना तेवढं महत्त्व आहे. तो व्हिडिओ पण मी शेअर केला आहे बघा सुनेत्राज लाईफस्टाईलवर. खरंच या सेवांचं खूप जास्त महत्त्व आहे. तर पुढची गोष्ट तुमच्याकडे असली पाहिजे, श्रीयंत्र किंवा मेरू यंत्र हे घरामध्ये असलेच, म्हणजे देवघरामध्ये असलेच पाहिजे. आणि त्याच्यावर जर तुम्ही स्त्रियांनी सेवा केल्यात तर तुमच्या घरामध्ये लक्ष्मी अखंड अखंड प्राप्ती करेल. स्वामी सेवेतच, केंद्रातच या सेवा सांगितलेल्या आहेत. असं नाही की मी माझ्या मनाचं काही सांगतेय. तुम्ही स्वामींच्या प्रत्येक शहरामध्ये स्वामींचं केंद्र आहे. त्या केंद्रामध्ये खूप मोठे 21-21 हजाराचे श्रीयंत्र ठेवलेले आहेत. त्याचं कारण तिथल्या मोठ्या लोकांना विचारा, तुम्हाला त्याची माहिती मिळेल. श्रीयंत्र का गरजेचं आहे ते. माता लक्ष्मी आणि विष्णूचं आसन आहे श्रीयंत्र, त्यामुळे श्रीयंत्र घरात असणं हे अत्यंत, जिथं त्यांचं आसन आहे ते सोडून लक्ष्मी माता आणि विष्णू देव कुठं जातील का? कुठेही जाणार नाहीत, तर ते तिथंच विराजमान होतील. आणि आपल्या घरात जर एकदा लक्ष्मी माता आणि विष्णू देव विराजमान झाले तर आपल्याला कशाचीही काळजी लागणार नाही. त्यानंतर तुम्हाला सांगते, दिवाळीत आणल्यात तरी चालेल. लक्ष्मी आणि गणपतीचे जो चांदीचा सिक्का मिळतो तो दिवाळीत आणा, त्याची दिवाळीत जास्त महत्त्व आहे. तो देखील आणून ठेवा, त्याच्यासाठी पैसे 4 बाजूला काढून ठेवा. पुढची गोष्ट आहे कमळगट्ट्याची माळ. मी कालच्याच माझ्या सुनेत्राज लाईफस्टाईलमध्ये ती माळ दाखवलेली आहे. श्रीयंत्रावर घालायला छोटी 41 किंवा 54 मण्यांची माळ मिळते आणि 108 मण्यांची जी माझ्याकडे आहे त्याच्यावर मी रोज महालक्ष्मीचा जप करते, ती देखील आपल्याकडे उपलब्ध आहे. त्याला कीड लागू नये म्हणून ती व्यवस्थित रोज डब्यात झाकून ठेवायची. श्रीयंत्रावरची वेगळी ठेवायची आणि जपाची वेगळी ठेवायची. ती व्यवस्थित, तुम्हाला त्याला भुंगा लागतो कारण ती कमळाची बी असते,
म्हणून ती व्यवस्थित डब्यात झाकून ती माळ ठेवायची. 108 मण्यांची जी असते ती, त्याला अजिबात मग भुंगा वगैरे लागत नाही. आणि त्यामध्ये एक डांबर गोळी जर तुम्ही ठेवलीत, आता मी जेव्हा विकत आणली म्हणजे माझ्याकडेच आहेत, जेव्हा मी आणते त्यात डांबर गोळी असते, त्याला कीड लागत नाही. पुढची गोष्ट आहे कुबेर यंत्र. कुबेर यंत्र घरात असलं. कुबेर म्हणजे काय, तर कुबेर म्हणजे ज्याच्याकडे सगळ्या खजिन्यांची चावी असते तो म्हणजे कुबेर. कुबेर यंत्र, आपण कुबेरची मूर्ती तर देवघरात ठेवू शकत नाही, ती आपण तिजोरीत ठेवतो. म्हणून कुबेर यंत्र घरात असण्याला म्हणजे देवघरात असण्याला महत्त्व आहे. कुबेर यंत्राच्या सुद्धा सेवा मी तुम्हाला सांगेन की काय करायचे असतात. कुबेर मंत्र त्यावर म्हणायचा असतो. कुबेर यंत्राला दररोज आपण स्नान घालायचं असतं म्हणजे अभिषेक करायचा असतो आणि फूल अक्षत कुंकू वाहून त्याची पूजा करायची असते. त्याच्या पुढची गोष्ट आहे दक्षिणावर्ती शंख. ओरिजिनलच घ्या, कुठूनही घ्या पण ओरिजिनलच घ्या. अगदी प्लॅस्टिकचे सुद्धा हल्ली 100 रुपयात वगैरे विकले जातात आणि मग लोकांना वाटतं की माझ्याकडच्या किंवा केंद्रातल्या वस्तू महाग आहेत, तर असं नाही. त्यामध्ये सुद्धा ओरिजिनल गोष्टींची पूजा केली तर त्याचा तुम्हाला फायदा होईल, अन्यथा काहीही फायदा होणार नाही. दक्षिणावर्ती शंख घरामध्ये असणं लक्ष्मीचा भाऊ मानला जातो, तो देखील घरात असणं अत्यंत महत्त्वाचं आहे. यामध्ये रोज पाणी भरून ठेवा. ते पाणी घरात शिंपडा, थोडंसं प्राशन करा. रोगराई, आजार, वास्तुदोष सगळं काही निघून जाईल. चांदीची लक्ष्मीची पावले ही देखील देवघरात किंवा तिजोरीत किंवा उंबऱ्याला असावीत. ती पण तुम्ही आणून कोजागिरी पौर्णिमा किंवा दिवाळीला आणून लावू शकता. चांदीचं स्वस्तिक जे दरवाजावर असावं, ओम असावा, त्रिशूळ असावं, हे सुद्धा दरवाजावर आणून चांदीची एक एक वस्तू आणा. सगळं एकदम आणायचं आहे का, आपल्याला एवढं पैशाने जमणार आहे का, नाही. एक एक वस्तू आणा. एकदा चांदीचं स्वस्तिक आणा, एकदा त्रिशूळ आणा, एकदा ओम आणा. आणि प्लॅस्टिकचं चिकटवण्याच्या ऐवजी दरवाजावर स्वतःची घरं असतील तर, भाड्याचं घर असेल तर चिकटवू नका, कुंकवानं काढा. कारण आपण घर सोडताना परत ते काढून घेऊ शकत नाही. ज्यांचं स्वतःचं घर आहे त्यांनी या एक एक वस्तू सगळ्या चांदीच्या आणा. आणि सगळ्यात मोठं आणि महत्त्वाचं, स्वामींची मूर्ती किंवा फोटो नसेल, अजूनही काही भक्तांकडे नाही आहे, त्यांनी पौर्णिमेला कळकळीची विनंती करते, स्वामींची मूर्ती किंवा फोटो अवश्य आणा. स्वामी भक्त आहात आणि घरात मूर्तीच नाही, त्यांचं स्थानच नाही, त्यांचं अस्तित्वच नाही, तर काहीच अर्थ नाही. त्यामुळे छोटी मूर्ती आणा, छोटा फोटो आणा, पण स्वामींची मूर्ती फोटो नक्की आणा. शक्यतो मूर्तीच आणा ज्याच्यावर आपल्याला अभिषेक करता येतो, चंदन लेपन करता येतं, अनेक सेवा करता येतात. माझ्याकडेही आहेत स्वामींच्या मूर्ती, हव्या असतील तर तुम्ही मागवू शकता. व्हिडिओ थोडासा मोठा झाला, मात्र महत्त्वाचा होता. कोजागिरी पौर्णिमेपर्यंत जरी तुमच्याकडे या वस्तू पोचल्या नाहीत माझ्याकडे घेताना, तरी दिवाळीपर्यंत या वस्तू नक्की पोचतील. आणि याची सेवा फक्त पौर्णिमाच नाही तर मंगळवार, शुक्रवार, कोणत्याही पौर्णिमेपासून सुद्धा आपण करू शकतो. व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटेन नवीन व्हिडिओसोबत, नवीन विषयासोबत. तोपर्यंत तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ.